जवळपास पहिल्याच आपला लाईव्ह आहे. आपल्या हा खताड्स किचनचा हा पहिलाच लाईव्ह असणार आहे. तर त्या दरम्यान जर बघायला गेलं तर आता 10 ते 12 जण लाईव्ह आहेत. बरोबर आहे, त्यांनासुद्धा लाईव्ह ऐकण्याची आतुरता असू शकते की खवय्यांसाठी काही नवं ऐकायला भेटेल का, मिळेल का. तर नक्कीच मी तो प्रयत्न करेल आणि आपल्याला काहीतरी नवं यामधून आज ऐकायला भेटेल, माहिती भेटेल, ज्ञान भेटेल याची मीही अपेक्षा ठेवतो. आणि आपल्याला जर काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारायचे आहेत. पण जर काही माझे सबस्क्रायबर किंवा जे लाईव्ह आहेत त्यांना प्रश्न असेल तर त्यांनी विचारायचं आहे. पण जनरल नॉलेजचा प्रश्न एखादा जगाबाहेरचा आणि खालचा जर विचारायचं म्हटलं तर अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळं निश्चितच आपल्याला जो काही प्रश्न असेल तो विचारायचा आहे, पण तो निगडीत असला पाहिजे आपल्या जो काही चॅनल आहे खताड्स किचन ह्याच्याशी निगडीत. म्हणजेच काय तर खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही पदार्थ आहेत त्याच्या संबंधित जर काही गोष्टी असतील तर आपण नक्कीच त्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे. आणि मी आपल्याला काही योग्य मार्गदर्शन करता येईल, काही गोष्टी सांगता येतील यासाठी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल किंवा माहिती देईल. मार्गदर्शन करावं एवढा काही मी मोठा ज्ञानी माणूस नाही किंवा हुशार प्राणी वगैरे असं काही नाही. तर आपण जो काही प्रश्न विचारसाल त्या संदर्भात मी आपल्याला होईल तेवढी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर सुरुवातीला असतील आपले काही प्रश्न तर नक्की विचारून घ्यावेत, जेणेकरून आपण नंतरच्या पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करूयात. थोडीफार ब्राईटनेसची अडचण जाणवत आहे, त्या अनुषंगाने मी जरा थोडं सेटअप करून घेतो आहे, जेणेकरून ब्राईटनेस हा योग्य येईल आणि आपल्याला पाहण्यासाठी अडचण येणार नाही आणि मलाही सुद्धा काही जाणवणार नाही. त्या अनुषंगाने मी जरा पूजाजी, आपण बरेच प्रश्न विचारत आहात. नक्कीच तुमच्या पाठीमागे फोटो कोणाचा आहे? पाठीमागे जो फोटो आपल्याला दिसतोय तो फोटो माझा आणि माझ्या मिसेसचा आहे. आमच्या प्री वेडिंग शूटमधला तो फोटो आहे. हो हो, आराध्या. माझे वय असं काही विशेष सांगण्याजोगं म्हणजे लाजण्यासारखं किंवा न सांगण्यासारखं असं काही नाही. तर जेमतेम माझं वय आता 32 वर्ष आहे. आपला विचारायचा हेतू काय होता आहे मला काही समजलं नाही, पण सांगायला काही अडचण नाही. सहसा मुलींना ह्या गोष्टी विचारायच्या नसतात.
त्यांचं वय आणि माणसाला त्यांची पगार विचारू नये, अशी एक जुनी कहावत आहे की मुलींना त्यांचं वय आणि पुरुषाला त्यांचा पगार विचारायचा नसतो. धन्यवाद अतुलजी, आपले धन्यवाद. हो, नवीन उपक्रम आहे आमचा, प्रयत्न करतोय आणि सबस्क्रायबरांचं मला आणि माझ्या सगळ्या खवय्य जेवढे काही माझे प्रेक्षक आहेत त्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. अवघ्या 20 दिवसात 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्याच्यामुळं सर्वांचे मी मनस्स एकदा अभिनंदन आणि त्यांचे आभार मानतो. सर्वांनी अतिशय उत्कृष्ट असा सपोर्ट मला केला आहे. बऱ्याच लवकर हे झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. हो. हो, येत्या दिवसात आता आपण बरेच जण पाहणार आहात. काही नवीन उपक्रम आम्ही असेच आपल्यासमोर घेऊन येऊ. काहीतरी नवीन आपल्याला खायला भेटेल, काहीतरी नवीन चव आपणाला सर्वांना स्वाद घेण्यासाठी भेटेल नक्कीच. त्या अनुषंगानेच आम्ही हे चॅनल सुरू केलं आहे की आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत ते आपल्या घरगुतीच ज्या काही गोष्टी आहेत, जे काही पदार्थ आहेत ते वापरून स्वादिष्ट असं जेवण करू शकतात किंवा काही गोष्टी त्यांना शिकायला भेटू शकतात. त्याच उद्देशाने आम्हीसुद्धा हा उपक्रम राबवत आहोत. देवी आणि धनंजय यांचे खदार्स किचन हे आम्ही नव्याने सुरू केले आहे. थँक्यू सविताजी. यू आर ॲन इंटेलिजंट पर्सन. थँक्यू. आपलं मोठेपण आहे. अजून काही प्रश्न आपणास आहेत का? नक्कीच विचारायचे. हो. धर्मराज, कसा आहेस बाळा तू? जेवण झालं का धर्मराज तुझे? व्यवस्थित आहे ना? तब्येत चांगली आहे धर्मराज तुझी? ठीक आहे, छान आहे. चला, जेवढे सबस्क्रायबर आलेले आहेत, जे लाईव्ह आहेत ते लाईक करून घेतील. आपल्या ह्या खदार्स किचनचा हा पहिला लाईव्ह असणार आहे. काही चूकभूल झाली असावी तर ती पोटात घ्यायची आहे, माफ करायचं आहे आणि होईल तेवढे आपणास नक्कीच आम्ही नवीन उपक्रम, नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू पूजाजी. थँक्यू. धन्यवाद. लाईक केल्याबद्दल धन्यवाद. बरेच सबस्क्रायबर अजून लाईक केलेलं नाही आहे. 14 जण सध्या लाईव्ह दिसत आहेत आणि 10च लाईक आहेत. सपोर्ट करायचा आहे, लाईक करून, कमेंट करून. तुमची हीच प्रेरणा समजून जी काही लाईक वाढतील, ज्या काही कमेंट वाढतील, ह्याच माझ्यासाठी प्रेरणा असतील आणि आपल्या सर्व खवयांसाठी मी नवीन रेसिपीज घेऊन येईल. साध्या स्वरूपात या सर्वांना योग्य प्रमाणात त्याची चव चाखता येईल. धन्यवाद कोमलजी. हो, प्रयत्न चालू आहेत आमचे सर्व काही उत्कृष्ट बनवण्यासाठी आणि असेच प्रयत्न करत राहू. आपल्यालाही आमच्या डिशेस अशाच आवडतील अशी आशा आहे. थँक्यू. शेफ वगैरे असं काही नाही कोमलजी, पण प्रयत्न आहे. आम्ही जवळपास लहानपणापासूनच ह्याची आवड असल्यामुळे ह्या गोष्टींना सामोरे गेलो. काहीतरी नवीन करायचं या उद्देशानेच आम्ही ह्या उपक्रमाची निर्मिती केली आहे आणि आपल्या सर्वसामान्यांना यामधून बरंच काही शिकता येईल, माहिती मिळेल आणि
विशिष्ट पदार्थांची, वेगवेगळ्या पदार्थांची आपल्याला चव चाकायला भेटेल, हाच आमचा उद्दिष्ट आहे. चला, 15 जण लाईव्ह आहेत आणि आज फक्त 2 लाईक बाकी आहेत. 13 लाईक झालेले आहेत. सर्वजण लाईव्ह आहेत. काय काय म्हणतायत आराध्याजी आपण? हो नक्कीच अतुलजी, नक्कीच लवकरच आपण मटन लपेटा ही रेसिपी घेऊन येणार आहोत आणि नक्कीच आपल्याला यामधून एक नवी चव चाखायला भेटेल याची आशा करतो आणि आपल्याला ही रेसिपी आवडेल यात काही वाद नाही. मटन लपेटा, चिकन लपेटा ह्या अतिशय उत्कृष्ट अशा डिशेस आहेत, रेसिपीज आहेत, ज्या हॉटेल्सला, मोठमोठ्या धाब्यांना मोठ्या प्रमाणावर ह्या चालतात, बनवल्या जातात आणि खवय्ये जेवढे काही खाणारे जे लोक आहेत, ज्याला लाईक करतात ह्या सर्व गोष्टींना, तर त्यांच्यासाठी खरंच ही डिश अतिशय उत्कृष्ट आहे. त्यामुळे नक्कीच लवकरच आपण मटन लपेटा आणि चिकन लपेटा या दोन्ही डिश घेऊन येणार आहोत. काही कमेंट्स उशिरा येत आहेत, त्याच्यामुळं सहसा रिप्लाय देण्यासाठी वेळ होत आहे. DDR जी धन्यवाद. हो आराध्या, नक्कीच पिझ्झाची सुद्धा रेसिपी आम्ही लवकरच आपल्या चॅनलवर आपल्या सामान्य लोकांसाठी जी सर्वांना परवडेल अशा प्रकारची पिझ्झाची रेसिपी, तवा रेसिपी ही सुद्धा लवकरच घेऊन येणार आहोत. विशालजी धन्यवाद. आपली अशीच थाप, अशीच प्रेरणा आम्हाला भेटत राहो. धन्यवाद विशालजी. धन्यवाद DDR जी. मी आपली वाचली कमेंट. हो, आम्ही करतो नक्कीच. आम्ही रेसिपीज ह्या चांगल्या बनवण्याचाच, उत्कृष्ट बनवण्याचाच आमचा प्रयत्न असतो आणि निसर्गाची त्याला साथ आम्हाला भेटते. रेसिपीज सर्वच ह्या उत्कृष्ट होतात, यात काही वाद नाही. नक्कीच अशा ट्राय करत राहा. आम्ही आपल्यासाठीच ह्या रेसिपीज घेऊन येत असतो आणि त्याच रेसिपीज अशाच वारंवार चांगल्या व्हाव्यात, आपणही बनवाव्यात आणि त्याची चव चाकावी. नक्कीच आमच्या लाडक्या धर्मासाठी आम्ही लवकरच एक पनीरची रेसिपी घेऊन येणार आहोत आणि त्याचं आवडतं चिकन हे सुद्धा बऱ्याच उत्कृष्ट अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज आम्ही घेऊन येणार आहोत. हो नक्कीच, पनीरची भाजीसुद्धा वेगवेगळ्या प्रकाराची रेसिपीज आम्ही घेऊन येणार आहोत आपल्या या नवीन चॅनलवर, ज्या चॅनलला संपूर्ण माझ्या सबस्क्रायबरचा आणि अनसबस्क्रायबर जी पण आहेत त्यांचासुद्धा अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे. खूप लवकर 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल मी सर्व सबस्क्रायबरचं मनातून आभार मानतो. थँक्यू कोमलजी. आपली अशीच
थाप वारंवार आमच्या पाठीवर पडावी. धन्यवाद अतुलजी. आपली ही आम्हाला असलेली प्रेरणाच म्हणावी लागेल की आपण आमचा प्रत्येक व्हिडिओ पाहता, लाईक करता, कमेंट करता. आमच्यासाठी ही एक प्रेरणा आहे आणि हीच प्रेरणा उराशी बाळगून, हृदयाशी बाळगून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन डिशेस बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. त्यामुळे आपले आभार आहेत. मालूजी, आपली फरमाईश आहे गाजरचा हलवा. नक्कीच गाजरचा हलवासुद्धा. आता गाजरचं सीझन सध्या नाही आहे. लवकरच आपले जे भारतीय गाजर आहेत, आपण ज्यांना रेड कलरचे म्हणतो, तर आता सध्या मार्केटला जे गाजर प्रामुख्याने भेटत आहेत केशरी कलरचे, तर ते गाजर खाण्यासाठी विशिष्ट नाहीत. त्यांना गाजराचा असा सेंटसुद्धा नाही आहे. त्यामुळे त्याचा हलवा करणं योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तो खाण्यासाठी सुंदरसुद्धा लागत नाही ना त्याला चव आहे. त्यामुळे गाजरचे सीझन ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्कीच आम्ही आपल्यासाठी गाजरचा शाही हलवा ही एक रेसिपी आणूत, साधा हलवा ही एक रेसिपी आणूत आणि जे काही वेगवेगळ्या काही रेसिपीज अजून आणता येतील हलव्याच्या, त्यासुद्धा त्याच्यावर योग्य ते प्रिपरेशन करून आम्ही आपल्यासाठी हलव्याची रेसिपी घेऊन येऊ. धन्यवाद आराध्याजी. नक्की सेलिब्रेशन 500वर तरी सेलिब्रेशन नाही, पण 1000 जेव्हा सबस्क्रायबर आपले होतील तेव्हा नक्कीच आम्ही सबस्क्रायबरचं हे सेलिब्रेशन नक्कीच करणार आहोत. धन्यवाद कोमलजी. धन्यवाद. हो, चव हाताची तसं म्हणण्यापेक्षा निसर्गाची देणच म्हणावी लागेल. हाताला चव आहे तसं म्हणण्यापेक्षा आपल्या लोकांना हृदयातून खाऊ घालायचं ही एक इच्छा असते. ती इच्छा कायमस्वरूपी जर मनात राहिली तर हाताला चव नक्कीच येते. ह्यात काय वाद नाही की मसाला असावाच असं काही विशिष्ट काही एक गुणधर्म नाही किंवा एक वैशिष्ट्य नाही की हाताला चव असते. एक भावना असते की आपल्या हृदयामध्ये आपल्या लोकांप्रती असणारं प्रेम ही चव आणतं की आपल्या लोकांना खाऊ घातलं पाहिजे. मग घरात मसाला असो वा नसो किंवा भाजीमध्ये कांदा असो, अद्रक लसणची पेस्ट असो, असं असणं गरजेचं नाही. तर आपल्या व्यक्तीला मनातून खाऊ घालायचं आहे ही इच्छा आपण प्रत्येकाने उराशी बाळगली पाहिजे. तर मी नक्कीच सांगेल की प्रत्येकाच्या हाताला चव येईल. असा कोणताच विशिष्ट गुणधर्म पाळायची गरज नाही किंवा एखादं सायन्टिफिक लॉजिक लावायची गरज नाही की हाताला चव ही असते म्हणून. पण एकच मी सांगेल की हाताला चव ही फक्त आपल्या लोकांच्या प्रेमामुळे आणि आपल्या व्यक्तीला प्रेमाने खाऊ घालायचे, काहीतरी विशिष्ट खाऊ घालायचे या इच्छेनेच हाताला चव येते. असं कोणचंही घरात मी वारंवार बघतो, महिला वर्ग वारंवार म्हणतं की घरात मसाला नव्हता, हे नव्हतं, ते नव्हतं, अमकं ठमकं नव्हतं, त्याच्यामुळं आज भाजी चांगली झाली नाही. पण मी वारंवार जर असं ऑब्झर्वेशन माझं बघितलं तर तशी काही गोष्ट नसते. फक्त कोणचंही अन्न बनवताना, कोणताही पदार्थ बनवताना हा हृदयातून बनवायचा, प्रेमाने बनवायचा आणि आपला कोणी व्यक्ती तो खाणारा आहे त्याला ते खाऊ घालायचं आहे ही इच्छा जेव्हा आपल्या मनात असेल त्यावेळेस जेव्हा तुम्ही जेवण बनवणार त्यावेळेस नक्कीच मी सांगू आपल्याला इच्छितो की हाताला चव येणार आहे आणि तो पदार्थ अतिशय उत्कृष्ट होणार आहे. यश चव्हाण, नमस्कार. यशजी, कसे आहात आपण? आपला जो प्रश्न आहे चॉकलेट कसे बनवायचे त्याची रेसिपी नक्कीच लवकरच चॉकलेटवर आम्ही एक सिरीजच आणायचा प्रयत्न करणार आहेत की चॉकलेटचे जेवढे काही फ्लेवर आहेत किंवा जेवढे काही प्रकार आहेत ते सर्व प्रकार आम्ही आपल्या ह्या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहोत. जेणेकरून आपल्यासारखे खवय्ये हे चॉकलेटचा स्वाद घेण्यापासून वंचित राहणार नाहीत याची आम्ही काळजी नक्कीच घेणार आहोत. जेणेकरून चॉकलेट हे कोणत्याही प्रकारचं असो, डार्क चॉकलेट असो, व्हाईट चॉकलेट असो
हे चॉकलेट, हे मी सर्व चॉकलेट आमच्या ह्या चॅनलवर आपल्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे. हो, 1000 सबस्क्रायबरवर नक्कीच सेलिब्रेशन असणारच आहे. धन्यवाद 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 दीपकजी, धन्यवाद. आपली एक एक कमेंट ही मला प्रेरणा देणारी असणार आहे. धन्यवाद पल्लवीजी, छान आहेच. आपला जो काही सपोर्ट असणार आहे तो छान आहे. माझा जो काही प्रयत्न आहे तो सुद्धा छानच आहे असं मला वाटतं. यात काही वाद नाही. एक स्वतःची भावना असते, त्यामुळे छानच. धन्यवाद. आराध्याजी, सांगायचं झालं चॅनल कसं ओपन करायचं सुचलं तर बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की यूट्यूबला काहीतरी करायचं, पण डान्स वगैरे ह्या गोष्टी जमतात, यात काही शंका नाही. पण आपल्या सामान्य लोकांना काहीतरी आपल्या घरगुती गोष्टीमधून चांगलं टेस्टी खायला भेटेल. कारण की आता जर बघायला गेलं तर कोरोनासारखा काळ येऊन गेला होता आणि त्या काळात हॉटेलचं वगैरे जेवण संपूर्ण बंद झाले होते आणि हॉटेलचे जेवण आता वारंवार पाहत जातो तर अतिशय रिस्की जेवण झालेलं आहे. तेच तेलकट तळलेलं, वारंवार तळलेलं, तेच काळं पडलेलं तेल, त्याचा उपयोग वारंवार आता हॉटेलमध्ये वाढलेला आहे. किंवा आपण मोठमोठे रेस्टॉरंट पाहतो त्यातसुद्धा वारंवार तेच काळं तेल वापरलं जातं आणि तेच ते मग मसाले, कोणचे मसाले आहेत हे न बघता फक्त टेस्ट वाढवण्यासाठी मग त्याच्यात टेस्टिंग पावडर, अजिनोमोटो आपण ज्याला म्हणतो, ह्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या ज्या काही तब्येती होत्या त्या बिघडत चालल्या होत्या. त्या अनुषंगानेच मग असं वाटायला लागलं की आपल्यासारख्या सामान्य लोकांनासुद्धा हॉटेलसारखं टेस्टी जेवण कसं भेटेल, त्यासाठी मग आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण की आयुष्यातली सगळी धडपड जी चालू असते आपल्या सामान्य लोकांची असो वा श्रीमंत लोकांची असो किंवा गरीब लोकांची असो, मध्यम स्वरूपाच्या लोकांची असो, ते सर्वांची धडपड असते आहे पोटासाठी. आपण सर्व काही जे काही करतो ते फक्त पोटासाठी आपलं चालू आहे. तर त्याच अनुषंगाने वाटलं की एवढी धडपड करायची आणि खायचं 2 घास चांगले खायचे नाही तर मग त्या धडपडीला, त्या जगण्याला काय अर्थ नाही. तर त्याच अनुषंगाने असे वाटलं की आपल्या सर्वांसाठी एक चांगला उपक्रम जगासमोर घेऊन यावा की प्रत्येकजण व्यवस्थित आपलं जेवण करू शकेल. त्या अनुषंगानेच आम्ही हे चॅनल सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याची सुरुवात जेमतेम गेल्या 21-22 दिवसापूर्वी केलेली आहे. हो 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 यशजी, नक्कीच. आम्ही चिकन मोमोज आज नक्कीच ह्याच्यावर सुद्धा आम्ही विचार केलेला आहे की मोमोज याच्यावरसुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रिपरेशन करून ह्या सर्व काही मोमोज जेवढ्या रेसिपीज आहेत ह्या रेसिपीज आपल्याला लवकरच घेऊन यायच्या आहेत. मोमोजमधली सर्वात उत्कृष्ट अशी लागणारी जी रेसिपीज आहे ती रेसिपीज चिली मोमोज रेसिपीज ही आपल्याला सुद्धा या आपल्या चॅनलवर घेऊन यायची आहे. अतिशय सुंदर हा आयटम आहे, तो सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. हो, बाय बाय मालूजी, बाय, गुड नाईट. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमचं चॅनल पाहिलं, लाईव्ह आलात, लाईक केलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हो, कमेंटसुद्धा आपण केलेले आहेत, त्या आम्ही पाहिलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद सासरेबुवा, धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारायचे आहेत. कोणाचे खाद्यपदार्थासंबंधित काही प्रश्न असतील त्यांनी मला ते विचारायचे आहेत. आणि जर काही नवीन रेसिपीज आपल्याला हव्या आहेत त्या कमेंट करून, माझ्या येणाऱ्या रेसिपीजच्या व्हिडिओंना कमेंट करून आपण केव्हाही त्याची मला तुम्ही फरमाईश करू शकता आणि मी ती फरमाईश आपली नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.
थँक्यू कोमल. हो अतुलजी, नक्कीच CTR हे ओव्हनमध्ये सुद्धा करता येईल. पण जर CTRची खरी चव चाकायची असेल तर ती चव ही तंदूरमध्येच एक प्रकारचं विशिष्ट असं व्यवस्थित आहार टाकून बनवलेलं एक तंदूर असतं, किंवा एक आता जनरल मार्केटमध्ये भांडंसुद्धा भेटते तंदूरचं. त्यामध्ये आपण कोळशाचा उपयोग करून जे काही तंदूर किंवा जे चिकन त्यामध्ये मसाला लावून आपण व्यवस्थित जेमतेम 25 ते 30 मिनिट हे व्यवस्थित शेकतो. त्याच्यावरचं जे CTR चिकन असतं ते खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असतं. त्याची चव लाजवाब असते आणि ओव्हनमध्ये पण करता येईल, त्यात काय वाद नाही, करता येतंच. पण CTR हे जर खायचं झालं तर नक्कीच ते तंदूरमधलं खायला अतिशय चवदार लागेल. आणि मी आपल्या सर्व सबस्क्रायबरला सांगू इच्छितो की CTR म्हणजेच परभणीमध्ये प्रामुख्याने तंदुरी चिकनला हे CTR म्हटलं जातं. तर ही रेसिपी आम्ही आपल्या सामान्य लोकांसाठी, आपल्या सर्व खवय्यांसाठी घरगुती CTR, घरगुती तंदुरी चिकन कसं करायचं आहे हे सुद्धा आम्ही रेसिपीज घेऊन येणार आहोत. हो नक्कीच कोमलजी, आपल्या बामणीची मच्छी फ्राय रेसिपी झालीच पाहिजे, काहीच हरकतच नाही त्याच्यात. हे 100% आम्ही करणारच आहोत. ह्याचा स्पेशल शूट, ह्या स्पेशल रेसिपीचा शूट आम्ही आपल्या शेतामध्येच करण्याचं योजना आहे. लवकरच ही रेसिपी आपल्या बामणी गावात नदीच्या किनाऱ्यावर, पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आपल्या शेतामध्ये नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लवकरच ही आपली फरमाईश आम्ही पूर्ण करणार आहोत. नक्कीच आराध्या, चिकन कंटकी, वा छान, खूप सुंदर ही रेसिपी आहे. माझ्या आवडीची ही रेसिपी असणार आहे, चिकन कंटकी. आणि ही उत्कृष्टच रेसिपी आहे. जे काही नॉनव्हेज लवर आहेत, जे काही नॉनव्हेज खवय्ये आहेत, नॉनव्हेज प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी ही डिश म्हणजे म्हणायचं झालं तर चारचान लावणारी डिश आहे त्यांच्या जीवनामध्ये. ज्याने चिकन कंटकी खाल्लीच नाही त्याने कोणत्याच अन्नपदार्थाचा स्वाद न घेतल्यासारखा आहे. अतिशय उत्कृष्ट अशी ती रेसिपी असणार आहे. लवकरच होईल, शक्यतो लवकरच आम्ही चिकन कंटकी ही आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. धन्यवाद आईसाहेब, धन्यवाद. माझा मुलगा माझी शान. नक्कीच अभिमान वाटावं मी असं नक्कीच काम करतो आहे मम्मी. तर असंच माझं काम चालू राहील. एक छोटा प्रयत्न आहे, तो प्रयत्न मी करतो आहे आपल्या सामान्य लोकांसाठी, की सामान्य लोक हे कोणत्याच गोष्टीपासून वंचित नाही राहिले पाहिजे. आणि जगातली सर्वात मोठी जर गोष्ट कोणची आहे तर जिभेची चव आणि पोटाची भूक ही मिटणं गरजेचं आहे. त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. आपल्या सामान्य लोकांना आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये व कमी खर्चामध्ये काही विशिष्ट अशा पदार्थांची चव चाखता येईल, त्यासाठीच हा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद मम्मी. नक्कीच DDR जी, नक्कीच पनीर चिली हा सुद्धा अतिशय भारीचा आयटम. म्हणजे व्हेज खवय्यांसाठी म्हणायला गेलं तर तो नॉनव्हेजसारखाच एक आयटम असावा असा तो पनीर चिली आयटम आहे. अतिशय सुंदर डिश आहे. प्रामुख्याने चायनीज आयटममध्ये याची गिनती होत असते, पण आपण महाराष्ट्रीयन स्टाईल आणि भारतीय स्टाईलमध्ये पनीर चिल्ली करतो. आणि मी ह्या तिन्ही रेसिपी, चायनीज स्टाईल, इंडियन स्टाईल आणि महाराष्ट्रीयन स्टाईल आपल्यासमोर घेऊन येणार आहे पनीर चिल्लीच्या स्वरूपात. अतिशय सुंदर हा आयटम आपल्याला खायला लवकरच भेटणार आहे.
पहिला हा माझा लाईव्ह आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण अतिशय सुंदर प्रतिसाद देत आहात. मला अपेक्षा होती 1-2 जण पहिल्या या माझ्या लाईव्हला 1-2 जण असतील, पण 15 ते 18 जण या लाईव्हला आले. त्यांनी प्रतिसाद दिला. लाईक जरी 13 झाले असतील, पण त्यांनी लाईव्ह येऊन माझा हा चॅनल पाहिला. अपेक्षेच्या पुढे जाऊन हा पहिला लाईव्ह झालेला आहे, म्हणजेच सक्सेस हा लाईव्ह झालेला आहे. अजून कोणाचे प्रश्न? धन्यवाद. वेलकम आराध्या, वेलकम. अजून काही नवीन सबस्क्रायबर आपल्याशी जुळत आहेत, काही लाईव्ह आलेले आहेत, ते सुद्धा काही नवीन कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. नवीन रेसिपीजसाठी आपण फरमाईश करू शकता. नक्कीच कोमलजी, लाईव्ह येऊन आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन आम्ही नक्कीच करणार आहोत. धन्यवाद, तुम्ही आम्हाला लाईव्ह येऊन असा प्रतिसाद दिला. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू जुबेर भाई, थँक्यू. आमचा असाच प्रयत्न चालू आहे आणि तो आपल्यासारख्या मित्रांसाठी आम्ही वारंवार चांगल्या रेसिपीज घेऊन येणार आहोत. जे काही आमचे मित्र आहेत, प्रियजन आहेत, त्यांच्या सर्वांसाठी आम्ही चांगल्या व उत्कृष्ट अशा रेसिपीज घेऊन येण्याचा वारंवार प्रयत्न करणार आहोत. नक्कीच आराध्या, रसमलाई हा आयटम सगळ्या खवयांचा आवडता आयटम असणार आहे. तर रसमलाईसुद्धा आम्ही आमच्या ह्या चॅनलवर लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच सासूबाई, आम्ही मंचुरियन लवकरच घेऊन येणार आहोत. नक्कीच विशिष्ट असे मंचुरियन, गोबीचे असो व अन्य मिक्स व्हेजिटेबलचे मंचुरियन असो, आम्ही हे लवकरच घेऊन येणार आहोत आणि ते नक्कीच अतिशय उत्कृष्ट असतील. जुबेर भाई, मटन बिरयानी एक रेसिपी हमने डाली वाली है हमारे इस चैनल पर, और कुछ अलग प्रकार के बिरयानीज मुझे मेरे स्मरण में ऐसा है कि कम से कम 27 प्रकार की बिरयानी हमें आती है. वो 27 प्रकार की बिरयानी हम हमारे इस चैनल पर लाने की कोशिश करने वाले हैं. एक रेसिपी हमने हमारे इस खदार्स किचन पर डाली हुई है. आप वो एक बार जाके पूरी तरह से देख सकते हैं और घर पे बनाने की कोशिश कर सकते हैं. बहुत ही लजीज, बहुत ही बढ़िया. अगर आपने ट्राई करी तो आपको वो महसूस होगा कि दुनिया की सबसे बेस्ट रेसिपी और बेस्ट टेस्ट हमने ली है. इस वास्ते आप वो एक बार हमारा चैनल देखकर वो घर पे जाके ट्राई ज़रूर करिए या घर पे बनाने को बोलिए. मैं आपको आश्वासित करता हूँ, अगर आपने वैसी की वैसी बिरयानी सेम टू सेम बनाई है तो ऐसी टेस्ट आपने कभी भी किसी भी होटल पर या किसी भी फंक्शन में ली नहीं होंगी. अच्छे से अच्छे बड़े होटल पर ऐसी जो मटन बिरयानी है नहीं बनी है, मैंने देखा है. गौरतलब है कि मैंने हर बार जाकर जानबूझकर कहिए, मैंने जाकर हर बार हर होटल को देखा है, टेस्ट ली है, लेकिन बिरयानी की टेस्ट अच्छी सी नहीं मिलने की वजह से मैंने हर कोशिश मुमकिन कर बिरयानी में कुछ तो भी वेरिएंट लाकर मैंने अलग अलग प्रकार के 27 प्रकार के बिरयानीज बनाने की कोशिश की है और वो बहुत ही सफल रही है. इसलिए आप एक बार जाकर देख सकते हैं कि हमने बिरयानी कैसी बनाई है. वो आप एक बार ज़रूर ट्राई करना है और लाइक करना है, कमेंट करना है उस रेसिपी को.
हाँ, ज़रूर 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 जुबेर जी, ज़रूर। हम हमारे हाथ की रेसिपी आपको ज़रूर खिलाएँगे। आप कभी भी हमें फ़रमाइश करिए। आप हमारे अज़ीज़ दोस्त हैं। हम आपके लिए ज़रूर चिकन की भी और मटन की भी बिरयानी आपके लिए ज़रूर बनाएँगे और आपको ज़रूर 2 निवाले क्यों नहीं होते, आपको ज़रूर खिलाएँगे। चिकन की बिरयानी और मटन की बिरयानी हमारे धर्मराज की भी बहुत ही फ़ेवरेट ऐसी बिरयानी है। हमारा धर्मराज भी बहुत ही चाव से वो बिरयानी खाता है। धर्मराज हमारा हमारा बेटा ही है, उसमें कोई दो राय नहीं है। वो बहुत ही दिल लगाकर बिरयानी की रेसिपी खाता है। जी ज़ुबैर जी, थैंक यू। आप सभी को हम इस माध्यम से एक विनती करना चाहेंगे कि हम आपसे ये बात तहे दिल से कहते हैं कि आप अपने घर पर हमारे चैनल के बारे में जानकारी दें और घर के सभी लोगों को लाइक, सब्सक्राइब, शेयर, कमेंट और बेल आइकन को प्रेस करने के लिए बोलना ज़रूरी है। वो आपकी एक प्रेरणा है, वो हमको मिलेंगी। धर्म, आई लव यू टू। थैंक यू धर्मराज। येस 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 आराध्याजी, नक्की नक्की आम्ही लवकरच मॅगीसुद्धा आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारची 2 मिनिट मॅगीपासून ते मटणालाही लाजवेल, मटणाच्या रेसिपीलाही लाजवेल अशी रेसिपी मॅगीची घेऊन येणार आहोत। मॅगीची रेसिपी ही सूपमध्ये कशी बनते, ही ड्रायमध्ये कशी बनते, अशी रेसिपीसुद्धा आम्ही आपल्या या खदार्स किचनवर घेऊन येणार आहोत। मॅगीचे वेगवेगळे व्हेरियंट, वेगवेगळ्या प्रकारचे मॅगीच्या रेसिपीज आम्ही आपल्या या चॅनलवर घेऊन येणार आहोत। अजून काही सबस्क्रायबर आपल्या काही फरमाईश असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारायचे आहेत। अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्या ह्या पहिल्यावहिल्याच या व्हिडिओला राहिलेला आहे। अतिशय सुंदर वाटलं आपल्या सर्वांना भेटून आणि येणाऱ्या काळात आपण असंच शक्यतो सुट्टीच्या दिवशी म्हणा या होईल तेव्हा आपण नक्कीच लाईव्ह येऊन गप्पा मारणार आहोत। विशिष्ट पदार्थांवर, विशिष्ट खाद्यपदार्थाच्या काही रेसिपीज असतील त्याच्यावर गप्पा मारणार आहोत। जेव्हा जेव्हा वाटेल की आता माझ्या सबस्क्रायबरना, माझ्या खवयांना काहीतरी योग्य सांगायचं आहे, त्यावेळेस मी नक्कीच आपल्यासोबत लाईव्ह येईल आणि आपल्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करेल। काही माहिती देता येईल का किंवा आपल्याकडून काही मार्गदर्शन घेता येईल का, यासुद्धा आपण लक्ष देणार आहोत, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। बराच वेळ झाला आहे, जवळपास पाऊण तास झाला आहे। हो, सबस्क्रायबर वाढतील, कमी होतील, ह्यात काही असं जास्त विचार करण्याजोगं काही नाही आहे। पण एक प्रेरणा असते की आपल्याला एक विनंती असते की सबस्क्रायबर हे वाढले पाहिजेत। आपण सबस्क्रायबर वाढले पाहिजे म्हणजे रेसिपी बघल्यानंतर, पाहिल्यानंतर जर आपल्याला ती आवडली
तर नक्कीच सबस्क्रायबर वाढले त्याचा आनंद होतो. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारायचे आहेत. तर आपला हा पहिला जो आपला लाईव्ह असणार आहे तो आपण इथेच संपूयात आणि आपला असाच प्रतिसाद आम्हाला राहील याची मनाशी उराशी एक सदिच्छा गाठ बांधतो आणि असंच प्रेम आपण भरभरून द्याल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.